आतापर्यंत आपण पिवळे सूर्यफूल पाहिले आहे, मात्र बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाल रंगाचे सूर्यफुलाचे यशस्वी पीक घेतलेले आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हे फुलाचे पीक आहे आणि या ठिकाणी हे लाल रंगाचे सूर्यफूल या झाडाला लागलेले आहे। हे शोभेसाठी हे याचे उत्पादन घेतले जाते। याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या बरोबर कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विषय तज्ञ संतोष करंजे आहेत। आपण त्यांच्याकडून या सूर्यफुलाविषयी माहिती घेऊ। नमस्ते सर, काय सांगाल, काय काय हा सूर्यफुलाचा प्रकार आहे? निश्चित आपण तेलबिया म्हणून सूर्यफूल वापरतो, परंतु सूर्यफूल हे सगळ्यांनाच आवडतं। सूर्यफूल पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की तिचा फोटो घ्यावा, पण हे सूर्यफूल शेतकऱ्यासाठी फायद्यातलं आहे। म्हणजे ह्याला आपण शोभिवंत म्हणतो किंवा जे हाय व्हॅल्यू, जे अगदी महागातले महाग बुके बनवले जातात त्याच्यामध्ये हे सूर्यफूल वापरलं जातं। टोकियो ऑलिम्पिक मध्ये ज्यावेळी गोल्ड मेडल मिळाले लोकांना, त्यांना ह्याच प्रकारचे बुके दिले होते। हे सूर्यफूलचं जे बियाणं आहे जर्मनी इथून इम्पोर्ट केलेलं आहे। त्या कंपनीने स्वतः इथं प्रात्यक्षिक लावलेलं आहे। याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं आहे, लाल रंगाचं आहे, फेंट येलो कलरचं आहे किंवा व्हेरिगेटेड म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स कलर असणारं सूर्यफूल आहे। आता हे एक सूर्यफुलाची जी दांडी आहे ते जवळपास 25 रुपयाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांना त्याला भाव मिळतो। लावलं तर 1 एकर मध्ये या पद्धतीने आपण मल्चिंग वगैरे लागवड करून ड्रीपवर जर लावले तर 1 एकर मध्ये आपल्याला साधारणपणे 25,000 बियाणं लागतात, 25,000 रोपं लागतात। एका ह्याला आपल्याला एक चांगल्या प्रकारचं फुल मिळतं आणि सेकंडरी जर वापरले आपण डेकोरेशनसाठी तर सेकंडरी पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाव देतात। एका झाडाला तुम्ही बघा किमान 10 फुलं माझ्या इथे लागलेली आहेत, पण हा मेन दांडा जो आहे त्याला चांगला भाव मिळेल। त्याच्या खाली थोडा थोडा रेट कमी मिळत जाईल, परंतु हे 25,000 जरी म्हणलं तरी 2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एका एकरामध्ये उत्पादन मिळणार आहे आणि फक्त 60 दिवसामध्ये। आणि याच्यामध्ये विशेष काही मेहनत नसते, कीड रोग वगैरे याचा फार कमी प्रमाण आहे। आळी पडली तर एखादा आपल्याला औषध घ्यायचंय, खत आणि पाणी फार कमी लागतं। याला बाजारपेठ आपल्या इथं उपलब्ध आहे का? निश्चित, आता बाजारपेठच्या बाबतीत बघितलं तर मुंबई आणि पुणेमध्ये ज्या ठिकाणी मोठे हॉटेल्स आहेत किंवा मोठ्या फंक्शन होतात त्या ठिकाणी हे फुलं वापरली जातात। ही फुलं आपल्याकडे जनरली मिळतच नाहीत, याच्यासाठी वेटिंग खूप आहे। म्हणजे ही जर लावली शेतकऱ्यांनी तर त्यांना निश्चित वर्षभर हे पीक एक नगदी पीक म्हणून पर्याय होऊ शकतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रथमच अशा प्रकारचं पीक घेतलंय का? महाराष्ट्रामध्ये आपण पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाची गेल्या 2 वर्षापूर्वी प्रात्यक्षिक दाखवलेले, पण या वर्षी पहिल्यांदाच आपण हे जर्मनीतील जी कंपनी आहे त्याचं आपण प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आणि हे पहिल्यांदाच आहे। म्हणजे अजून भारतामध्ये कुठंच या सूर्यफुलाचं प्रात्यक्षिक झालेलं नाही। हे कोणाच या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये भारतामध्ये प्रथमच उत्पादन घेतलेले लाल कलरचे आपल्याला सूर्यफूल पाहायला मिळणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।